विद्यार्थ्यांनो, गणित भाग 2 मध्ये 2 गुणांचे महत्त्वाचे प्रश्न यावर आपण हा दुसरा व्हिडिओ बनवतोय. पहिल्या व्हिडिओचं लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये देणार आहे, तो पण बघा आणि हा पण बघा. आणि 1 गुणांचा प्रश्न याच्यावर पण मी व्हिडिओ बनवलेला आहे, त्याची लिंक पण तुम्हाला मी डिस्क्रिप्शन मध्ये देणार आहे, तो पण बघा. आपण सगळं सिलेबस कव्हर करणार आहोत परीक्षेपर्यंत. 9 तारखेला तुमचा पेपर आहे तोपर्यंत. त्यामुळे चॅनलला तुम्ही आता सबस्क्राईब करा. आपलं टार्गेट आहे 1000 सबस्क्रायबर्स. तुम्हाला काही अडचण असेल तुम्ही मला कमेंट मध्ये विचारू शकता, मी रिप्लाय देतो. ठीक आहे, तर आपण आता हा प्रश्न बघूया. ए वजा 1 वजा 1, बी 0 1 व सी 1 3 हे बिंदू एकरेषीय आहेत का हे दाखवा. आता हा प्रश्न आपल्या पुस्तकात 2 प्रकारे सोडून दाखवलाय, एक अंतराच्या सूत्राने आणि एक चढाच्या सूत्राने. पण लक्षात ठेवायचं, हे गणित चढाच्या सूत्रानेच करायचं. तर बघूया कशा प्रकारे करता येईल. बघा, सोपं आहे. आपला बिंदू ए वजा 1 वजा 1, बिंदू बी 0 आणि 1, बिंदू सी 1 आणि 3, हा x1 y1 x2 y2 आणि x3 y3. ठीक आहे, मग आपण लिहूया x1 वजा 1 y1 वजा 1, x2 0 y2 1 आणि x3 1 y3 3. ठीक आहे, x1 y1 x2 y2 आणि x3 y3 हे आपण लिहिलं. मग आता आपण काय करूया, चढ काढूया. चढाच्या सूत्राने आपल्याला सोडवायचं आहे. त्यामुळं रेख AB चा चढ जो आपण m1 घेऊया, सूत्र असणार आहे y2 मायनस y1 छेद x2 मायनस x1. AB चा चढ, त्यामुळं b मायनस a y2 मायनस y1 छेद x2 मायनस x1. इथे मुलं चूक काय करतात की x ला वर लिहून y ला खाली लिहितात. असं करू नका, yच वर असणार आहे आणि x खाली असणार आहे. y2 मायनस y1 छेद x2 मायनस x1 असंच लिहा. किंमत टाकूया. y2 बघा, आपलं y2 किती आहे 1 वजा y1 किती आहे वजा 1, त्यामुळे कंस टाकावा लागेल, छेद x2 किती आहे 0 वजा x1 किती आहे वजा 1, त्यामुळे कंस. माहिती बघा, 1 वजा वजा अधिक 1 छेद 0 वजा वजा अधिक 1, 1 अधिक 1 2 आणि 0 अधिक 1 1, म्हणजे m1 किती आला 2/1. हा आपण काढला रेख AB चा चढ. आता आपण काढूया रेख BC चा चढ. ठीक आहे, BC चा चढ म्हणून C मायनस B, म्हणजे आपला m2 येणार आहे y3 मायनस y2 छेद x3 मायनस x2. ठीक आहे, y3 मायनस y2 x3 मायनस x2. चला, y3 आपला 3 आहे, y2 आपला 1 आहे, x3 आपला 1 आहे आणि x2 0. 3तून 1 गेला 2 राहिला, 1तून 1 0 गेला 1 राहिला, म्हणजे आपला m2 किती आला, m2 पण 2/1 आला. त्यावर आपल्याला काय कळतंय की आपला m1 बरोबर m2 आहे. ओके, जर m1 बरोबर m2 असेल, म्हणून रेख AB समांतर रेख BC येईल. ठीक, कारण जर चढ समान असेल तर त्या रेषा समांतर येतात. पण बिंदू B हा सामायिक बिंदू आहे दोघांमध्ये. बघा बरोबर ना, इथे पण B इथे पण B, आणि म्हणून हे 3 बिंदू, म्हणून बिंदू A B व C हे एक रेषीय आहेत. एकच रेषेवर आहेत, कारण B कॉमन आहे ना, त्यामुळे ते एक रेषीय आहे. इतकं अशा प्रकारे आपल्याला हे गणित करायचं आहे. हे 2 किंवा 3 मार्काला येतं परीक्षेला. ठीक आहे, त्यामुळे तुम्हाला हे गणित महत्वाचं आहे. जाऊया पुढच्या गणितावरती. बघा, पुढचा प्रश्न A दिलाय 2 3, B दिलाय 4 7, या बिंदूतून जाणाऱ्या रेषेचा चढ काढा. खूप सोपा प्रश्न आहे, ऍक्च्युअली 1 मार्काला पाहिजे होता, पण 2 मार्काला दिलाय. आपण बिंदू लिहूया A 2 3 B 4 7. आपला x1 असेल 2, y1 असेल 3, x1 y1, x2 असेल 4, y2 असेल 7, x2 y2. आपल्याला माहिती आहे की चढ म्हणजेच m बरोबर y2 मायनस y1 छेद x2 मायनस x1. मग आपला y2 किती आहे 7, 7 वजा 3, 7 वजा 3 छेद 4 वजा 2, 4 वजा 2.
7 3 गेले 4 राहतात, 4 2 गेले 2 राहतात, म्हणजेच बे एके बे, बे दुने 4, म्हणजे आपला m किती आलेला आहे 2/1, किंवा तुम्ही फक्त 2 लिहू शकता. जर हे गणित परीक्षेला आलं तर हा तुमचा 2 मार्क, हे तुमचे 2 मार्क नक्कीच तुम्हाला मिळतील. जाऊया पुढच्या गणितावरती. बघा बिंदू C दिलाय 3 5, बिंदू D दिलाय -2 -3 आणि म्हटलं बिंदू CD मधील अंतर काढा. आपण बिंदू लिहून घेऊया. C आहे आपला 3 आणि 5, D आहे आपला -2 आणि -3. पहिला आपण x1 y1 लिहूया. x1 आहे 3, y1 आहे 5, x2 आहे -2, y2 आहे -3. म्हणून आपल्याला काय काढायचंय, अंतराच्या सूत्राने, अंतराच्या सूत्रानुसार अंतराचं सूत्र काय आहे, तर डिस्टन्स जर मला CD काढायचं असेल तर वर्गमुळात x2 - x1 चा वर्ग अधिक y2 - y1 चा वर्ग. ठीक आहे, आपण किंमत टाकूया. x2 आपला किती आहे -2, -2 -3 याचा वर्ग अधिक y2 आपला किती आहे -3, -3 -5 याचा वर्ग. ठीक आहे, बघा इथे चिन्ह कसे समान आहेत, त्यामुळे बेरीज होईल, म्हणजे -5 चा वर्ग अधिक -8 चा वर्ग. आता बघा -5 चा वर्ग जो आहे तो पण अधिक 25 असेल आणि 8 चा वर्ग अधिक 64, यांची आपण बेरीज करूया. 5 आणि 4 9, 6 आणि 2 8, म्हणजे आपलं उत्तर येणार आहे वर्गमुळात 89. ठीक आहे, आता याची काय फोड होणार नाही, त्यामुळे डिस्टन्स CD आपण वर्गमुळात 89च ठेवूया. अशा प्रकारे आपलं गणित होईल. जाऊया पुढच्या गणितावरती. मग पुढे म्हटलंय बिंदू A दिलाय -4 2, बिंदू B दिलाय 6 2, या बिंदूंना जोडणाऱ्या रेषाखंडाच्या मध्यबिंदूचे निर्देशक काढा. आपण आधी बिंदू लिहूया. A -4 2, B 6 2 यांचा मध्यबिंदू MXY आहे. ठीक आहे, आपला x1 असेल 4 -4, y1 असेल 2, x2 असेल 6, y2 असेल 2. ठीक आहे, मग आता म्हणून बघा मध्य बिंदूच्या सूत्रानुसार, मध्यबिंदू सूत्र काय सांगताय, जर मला मध्यबिंदू निर्देशक काढायचे असतील तर x बरोबर x1 अधिक x2 छेद 2. मग आपला x1 किती आहे -4, मग -4 अधिक 6 छेद 2, 6 तून 4 गेले 2 राहिले, 2 छेद 2 म्हणजे x, आणि त्यामुळे आपला x किती आला 1. y काढूया. y1 बरोबर y1 अधिक y2 छेद 2, y1 किती आहे 2, मग 2 अधिक y2 पण 2 छेद 2, म्हणजे 4 छेद 2, म्हणजे 2 दुने 4. म्हणून आपला y किती आला 2, आणि त्यामुळं M चे निर्देशक आपल्याला मिळाले 1 आणि 2. सॉरी 1 आणि 2. बघा इतका सोपा प्रश्न होता हा. काही ठिकाणी 3 वेळा विचारलाय आणि 3 मार्काला विचारलाय, आणि आपण तो 2 मार्कासाठी केलेला आहे. पुढच्या प्रश्नावर जाऊया. बघा काय दिलंय, सेक थिटा बरोबर 25/7, तर टॅन थिटा काढा. आता हे गणित नित्य समानतेवरती आहे. नित्य समानतेचे गणित परीक्षेला येतं. आपण हे गणित बघूया कशा प्रकारे करता येईल ते. सेक थिटा आपल्याला दिलेला आहे 25/7. आपल्याला माहिती आहे की 1 अधिक टॅन वर्ग थिटा बरोबर सेक वर्ग थिटा, म्हणजे हा 1 तिकडे गेला की वजा होणार आहे, आणि म्हणून टॅन वर्ग थिटा बरोबर सेक वर्ग थिटा वजा 1. आता सेकची किंमत आहे ती आपण भरूया. 25/7 आणि त्याचा तो वर्ग आहे वजा 1. 25 चा वर्ग 625, 7 चा वर्ग 49 वजा 1. आता इकडे आपण काय करूया, वजा करूया. 625 वजा 49 एके 49 भागिले 49 ऍज इट इज. हा आला टॅन वर्ग थिटा. जागा इथे आहे, युटिलाइज करू आपण ती, आणि म्हणून टॅन वर्ग थिटा आपला काय येईल, 625 मधून 49 मायनस करूया. 15 तून 9 गेले, 6 राहिले,
माझ्या मते 576 राहतात. ठीक आहे, भागिले 49. वर्गमूळ घेऊया, म्हणून आपल्याला टॅन थिटा किती येणार आहे, हा 24चा वर्ग आणि हा ऍज इट इज 7चा वर्ग. 24/7 आपल्याला टॅन थिटा इथं मिळालेलं आहे. पुढचा प्रश्न बघा, साइन थिटा 11/61, तर कॉस थिटा आणि टॅन थिटा काढा. पुन्हा आपण इथे समानता वापरूया. बघा, साइन थिटा बरोबर 11/61, पण आपली इथे समानता काय आहे, साइन वर्ग थिटा अधिक कॉस वर्ग थिटा बरोबर 1. साइन किती आहे, 11/61, आपण किंमत टाकूया, म्हणून 11/61चा वर्ग अधिक कॉस वर्ग थिटा बरोबर 1. तुम्हाला 11चा वर्ग माहिती असेल, 11चा वर्ग आहे 121 आणि 61चा वर्ग आहे 3721 अधिक कॉस वर्ग थिटा बरोबर आहे. हा तिकडे गेला की मायनस होतो, म्हणून कॉस वर्ग थिटा बरोबर 1 वजा 121 भागिले 3721. जागा आहे, आपण तिलाच करूया. आता इथे बघा, याने इकडे गुणूया आणि म्हणून कॉस वर्ग थिटा बरोबर 3721 वजा 121 भागिले 3721, म्हणजेच कॉस वर्ग थिटा बरोबर, जर आपण वजाबाकी केली तर आपल्याला मिळतात 3600 भागिले 3721. वर्गमूळ आपण घेतलं तर आपल्याला कॉस थिटा मिळतो, हा 60चा वर्ग आहे आणि हा 61चा आपल्याला माहिती आहे, म्हणजे कॉस थिटा मिळाला. आता पुढे आणि आपल्याला काय काढायचंय, टॅन थिटा. सूत्र आपल्याला माहिती आहे, आपल्याला सूत्र आहे साइन थिटा भागिले कॉस थिटा. ठीक आहे, किंमत टाकूया. साइन आपली किती होती, 11/61 आणि कॉस आपण किती काढलं, 60/61. लक्षात ठेवायचं, भागिले करून गुणिले होतं, मग 11/61 गुणिले 61/60. 11 कॅन्सल करा, म्हणजे 11/60 तुमचा टॅन थिटा येत आहे, 11/60. ठीक आहे, अशा प्रकारे आपण दोन्ही किमती काढल्या. तर पुढच्या गणितावरती, पुढचं गणित बघा, एक व्यक्ती एका मंदिरापासून 50 मीटर अंतरावर उभी आहे. त्या व्यक्तीने मंदिराच्या कळसाकडे पाहिल्यास 45 अंशाचा उन्नत कोन होतो, तर मंदिराची उंची काढा. व्यक्ती सी आहे, मंदिराचा कळस ए आहे. जर व्यक्तीने मंदिराच्या कळसाकडे बघितलं तर हा जो कोन आहे, उन्नत कोन, हा 45 मापाचा होतो. व्यक्ती आणि मंदिरामधलं अंतर 50 मीटर आहे, तर मंदिराची उंची काढा. सोपं आहे. उदाहरणातील माहिती वरून त्रिकोण एबीसी मध्ये कोण बी 90 अंश, कोण सी 45 अंश. ठीक आहे, जर सी 45 असेल तर बघा, म्हणून जर मी टॅन थिटा घेतलं, टॅन काय आहे, समोरील बाजू छेद लगतची बाजू, म्हणजे ए बी छेद बी सी, आणि थिटा आपला किती आहे, 45, म्हणून इथेच 45 आपण घेऊ शकतो. मग टॅन 45 आपला आहे ए बी छेद बी सी. टॅन 45 ची किंमत असते 1, लक्षात ठेवायचं. टॅन 45 ची किंमत काय असते, 1. मग 1 बरोबर ए बी माहिती नाही, बी सी 50. हा 50 इकडे गुणले होतं, 50 एके 50, त्यामुळे ए बी किती आलं आपलं, 50. आणि म्हणून मंदिराची उंची आहे 50 मीटर. हे आपण वेगळ्या पद्धतीने करू शकतो, पण त्रिकोणमितीचं गणित आहे त्यामुळे मी ते त्रिकोणमितीनेच केलं. पुढचं गणित बघूया. बघा, पुढचा प्रश्न, सिद्ध करा कॉट थिटा अधिक टॅन थिटा बरोबर कोसेक थिटा गुणिले सेक थिटा. हे 2 वेळा परीक्षेला विचारलेलं आहे. हे कधी कधी कृती पण विचारतात. आपण एकदा सोडवायला शिकलो की आपल्याला कृती करता येईल. ठीक आहे, आपण घेऊया डावी बाजू. डावी बाजू आपली आहे कॉट थिटा अधिक टॅन थिटा. आता एक स्टेप आपण जाऊया. आपल्याला माहिती आहे कॉट हा आपला असतो कॉस छेद साइन, टॅन आपला असतो साइन छेद कॉस. ठीक आहे, आता छेद समान नाही, तो समान करून घेऊया. कॉसने इकडे गुणूया, कॉस गुणिले कॉस, कॉस वर्ग थिटा अधिक साइन गुणिले साइन,
साइन वर्ग थिटा छेद साइन गुणिले कॉस साइन गुणिले कॉस. काय केलं कळलं? आपण ह्या दोघांचा गुणाकार वर लिहिला, ह्या दोघांचा गुणाकार वर लिहिला आणि दोघांचा गुणाकार खाली लिहिला. आता आपल्याला माहितीये की साइन वर्ग थिटा अधिक कॉस वर्ग थिटा म्हणजे 1 असतो, म्हणजे 1 छेद काय उरलं साइन थिटा. बघा मग साइन वर्ग थिटा अधिक कॉस वर्ग थिटा बरोबर 1 असतो, त्यामुळे इथे 1 आलं. याला सेपरेट करूया आपण. 1 छेद साइन थिटा गुणिले 1 छेद कॉस थिटा. आणि आपल्याला माहिती आहे साइन कसलं इनवर्स आहे कोसेकचं, मग साइनचं होणार आहे कोसेक थिटा गुणिले कॉसचं होणार आहे सेक थिटा. मला वाटतं हीच आपली काय आहे उजवी बाजू आहे. ठीक आहे, अशा प्रकारे हे गणित आपलं झालेलं आहे. डावी बाजूवर उजव्या आपण दाखवलेलं, त्यामुळे आपण हे सिद्ध केले. जाऊया पुढच्या गणितावरती. पुढचा प्रश्न काय म्हणले बघा, एका गोलाची त्रिज्या 7 सेमी असेल तर त्याचे वक्र पृष्ठफळ काढा. आता बघा गोलाची त्रिज्या म्हणजे r आहे 7 सेमी. तुम्हाला गोलाचे वक्र पृष्ठफळ हे सूत्र माहिती असलं पाहिजे. सूत्र आहे 4 पाय r वर्ग म्हणजे 4 गुणिले 22/7. पायची किंमत r वर्ग म्हणजे 7 दिले आपल्याला, तर आपण दोनदा लिहूया कारण वर्ग. मग 7 आणि 7 गेले, उरलं 22 चौक 88 किंवा 4 गुणिले 22 गुणिले 7 7 चौक 28 गुणिले 22. ठीक आहे, दोघांचा आपण गुणाकार करूया. 28 एक 28, 28 दुने 56, 6 5 चे 28 दुने 56 आणि 5, 56 आणि 5 किती तर 61. उत्तर आलं 616 चौरस सेमी. हे दोन वाक्याला परीक्षेला आलेलं आहे, त्यामुळे हे महत्वाचं आहे. बघा पुढच्या गणितावरती. बघा पुढचा प्रश्न, वर्तुळ कंसाची लांबी 20 सेमी व त्रिज्या 7 सेमी असलेल्या वर्तुळ पाकळीचं क्षेत्रफळ काढा. तर इथं मला लक्षात ठेवायचं आहे वर्तुळ कंसाची लांबी म्हणजे L दिलेला आहे 20 सेमी. वर्तुळाची त्रिज्या म्हणजे R दिलेला आहे 7 सेमी आणि काय विचारलंय वर्तुळ पाकळीचं क्षेत्रफळ. सूत्र लिहूया आपण. वर्तुळ पाकळीचे क्षेत्रफळ. आता इथे L दिलेलं आहे, वर्तुळ कंसाची लांबी दिलेली आहे, त्यामुळे त्याचं सूत्र मला घ्यावं लागेल. ते आहे L गुणिले R छेद 2. L आपला आहे 20, R होता 7 छेद 2. 2 ने 20 ला भागलं तर आपल्याला 10 मिळतात. 10 गुणिले 7 म्हणजे आपलं उत्तर येणार आहे 70 सेमी. वर्तुळ पाकळीचं क्षेत्रफळ 70 सेमीचा वर्ग. ठीक आहे, इझी गणित होतं. सूत्रपाठ असेल तुम्हाला हे गणित करता येईल. काय म्हटले बघा, पी केंद्र असलेल्या वर्तुळाची त्रिज्या 10 सेमी आहे. जेव्हा AB ही वर्तुळ केंद्राशी काटकोन करते तर वर्तुळ पाकळीचे क्षेत्रफळ काढा. ठीक आहे, बघा सोपं आहे. त्रिज्या आपल्याला दिलेली आहे 10 सेमी. जेव्हा AB वर्तुळ केंद्राशी काटकोन करते म्हणजे आपला थिटा आहे 90 अंश आणि म्हटले वर्तुळ पाकळीचे क्षेत्रफळ काढा. सूत्र आहे वर्तुळ पाकळीचे क्षेत्रफळ. सूत्र आहे थिटा भागिले 360 गुणिले पाय r चा वर्ग. आपला थिटा 90 भागिले 360 गुणिले पायची किंमत आपण 3.14 घेऊया गुणिले 10 गुणिले 10. इथे ऍडजस्टमेंट होईल आपल्या गणिताची आणि त्यामुळे इथे बघा 0 0 गेला, 9 1 9, 9 चौक 36. मग 314 ला आपण जर 10 आणि 10 ने गुणलं 2 शून्य, त्यामुळे 0.2 संख्या मागे येईल म्हणजे 314 होतील भागिले 4. 4 ने वर भाग लावूया. 4 1 4, 4 2 8, 4 3 12, 4 3 16, 4 5 25, 4 7 24, 4 7 28, 4 7 28. मग 31 मधून 28 गेले, उरले 3 आणि हे 4 34. मग 4 7 4 8 32. पॉइंट लावला, 2 वरती 20 होतील, 4 5 20 म्हणजे 78.5 सेमीचा वर्ग हे आपलं या वर्तुळ पाकळीचं क्षेत्रफळ येत आहे. सोपं गणित आहे. जाऊया पुढच्या गणितावरती. बघा पुढचा प्रश्न, एका लाकडी घनाचे एकूण पृष्ठफळ 600 सेमी वर्ग आहे तर त्याची बाजू काढा. आपल्याला काय दिलंय
घनाचे एकूण पृष्ठफळ किती येते 600 सेमीचा वर्ग आणि बाजू काढायची. आपलं सूत्र माहिती पाहिजे. घनाचे एकूण पृष्ठफळ सूत्र आहे 6L चा वर्ग. एकूण पृष्ठफळ आपल्याला 600 दिले म्हणजे 600 बरोबर 6L चा वर्ग. 600 भागिले येतील मग 600 भागिले 6 बरोबर L चा वर्ग. 6 आपण भागलं 6 एके 6 6 एके 6 म्हणजे 100 उरतात आणि म्हणून जर वर्गमूळ घेतली तर आपल्याला मिळतो 10. 100चं वर्गमूळ 10 आणि म्हणून घनाची बाजू किती होणार आहे 10 सेमी होणार आहे. सोपं. जाऊया पुढच्या गणितावरती. पुढचा प्रश्न बघा. 8 सेमी त्रिज्येच्या शिशाच्या गोलापासून 1 सेमी त्रिज्येच्या शिशाच्या किती गोळ्या बनतील. त्याच्यात 2 गोळे आहेत. ठीक आहे. आणि त्यामुळं मोठ्या गोलाची त्रिज्या आपण R1 घेऊया. R1 किती आहे 8 सेमी आणि म्हणून मोठ्या गोलाचे घनफळ. आता घनफळाचं सूत्र काय आपल्याला माहिती आहे की 4/3 पाय R1 चा घन. याला आपण समीकरण 1 देऊया. आणि लहान गोलाची त्रिज्या ही किती असणार आहे R2 आणि R2 दिलंय 1 सेमी आणि म्हणून लहान गोलाचे घनफळ हे किती असणार आहे 4/3 पाय R2 चा घन. समीकरण 2. आता ज्यावेळेस मला संख्या काढायची असती त्यावेळेस लक्षात ठेवायचं मोठ्या घनफळाला बारक्या घनफळाने भागायचं आणि म्हणून गोळ्यांची संख्या बरोबर मोठ्या गोलाचे घनफळ भागिले लहान गोलाचे घनफळ. आपलं सूत्र ठेवूया आपण. मोठ्याचं काय होतं 4/3 पाय R1 चा घन आणि याचं उत्तर 4/3 पाय R2 चा घन. सेम सेम कट झालं आणि त्यामुळे आपल्याला काय होतंय R1 चा घन छेद R2 चा घन. R1 चा घन म्हणजे 8 चा घन छेद 1 चा घन. ठीक आहे. 8 चा घन किती येणार आहे 8 गुणिले 8 गुणिले 8 हा किती येणार आहे 512. 1 चा 1च येणार आहे त्यामुळं गोळ्यांची संख्या आपली किती येणार आहे 512 येणार म्हणजे 512 गोळ्या बनतील. पुढच्या प्रश्नावर जाऊया. पुढचा प्रश्न बघा. मध्यगट संपादकीय निर्देशक काढा. 3 वजा 5 4 3 11 आणि 4 वजा 4. आपला x1 असेल 3 y1 असेल वजा 5 x2 असेल 4 y2 असेल 3 x3 असेल 11 आणि y3 असेल वजा 4. मग लक्षात ठेवायचं मध्यगा संपात बिंदू च्या सूत्रानुसार. हे सूत्र आपलं आहे x बरोबर म्हणजे हा मध्यगा संपात बिंदूचा x निर्देशकचा असेल तर x1 अधिक x2 अधिक x3 छेद 3. आपल्या बघा लाईनीज आहेत मग 3 अधिक 4 अधिक 11 छेद 3. मग 11 3 आणि 4 किती होतात 7 होतात. 7 आणि 11 18. मग 18 छेद 3 3 चा पाडा 18 येईपर्यंत बोला 6 येतात. त्यामुळे आपलं x किती आलं 6. y ला काढायचं असेल तर y1 अधिक y2 अधिक y3 छेद 3. बघा हे पण लाईनीज आहेत. वजा 5 अधिक 3 अधिक वजा 4 छेद 3 म्हणजे वजा 5 अधिक 3 वजा 4 छेद 3. वजा 5 आणि वजा 4 वजा 9 होतात. वजा 9 मधून 3 गेले तर वजा 6 उरतात म्हणजे आपलं उत्तर येणार आहे वजा 2.
त्यामुळे आपलं y किती येणार आहे -2 आणि त्यामुळं मध्यगा संपात बिंदू चे निर्देशक असणार आहेत 6 आणि -2. इझी गणित. शेवटचं गणित आपण आजचं घेऊया 15वं गणित आणि आपले 2 मार्काचे एकूण 30 गणित होतील. तुम्हाला यांचा सराव करायचाच आहे आणि एक प्रश्न वारंवार मुलं विचारतात की हेच गणित येईल तर हेच गणित येईल अशी कोणी तुम्हाला गॅरंटी देऊ शकत नाही, पण अशा सारखेच गणित परीक्षेला येतात. घेऊया 15वं गणित. बघा इथे आपल्याला म्हटलंय सिद्ध करा साइन वर्ग थिटा छेद कॉस थिटा अधिक कॉस थिटा बरोबर सेक थिटा. तर आपण डावी बाजू घेऊया. डावी बाजू ही आहे साइन वर्ग थिटा छेद कॉस थिटा अधिक कॉस थिटा. आता ह्या कॉसला छेद नाहीये म्हणजे तो 1 आहे. आपण हा छेद समान करून घेऊया. आपल्याला मिळणार आहे साइन वर्ग थिटा अधिक कॉस गुणिले कॉस कॉस वर्ग थिटा छेद कॉमन होईल कॉस थिटा. आता पुन्हा आपली नित्य समानता आली साइन वर्ग थिटा अधिक कॉस वर्ग थिटा म्हणजे 1 आणि छेद कॉस थिटा आपला आहे. तुम्ही लिहू शकता कारण की साइन वर्ग थिटा अधिक कॉस वर्ग थिटा बरोबर 1. कॉस कसला इनवर्स आहे कॉस सेकचा इनवर्स आहे त्यामुळे 1 छेद कॉस थिटा बरोबर सेक होतो आणि हीच आपली काय आहे उजवी बाजू आहे. म्हणजे आपण सिद्ध केलं डावी बाजू बरोबर उजवी बाजू. ठीक आहे. अशा प्रकारे हे एकूण 15 गणित झाले. गणित भाग 2 चे 2 गुणांचे मी 30 गणित घेतलेले आहेत. हा दुसरा भाग आहे. पहिल्या भागाची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन देणार आहे. तुम्ही इथपर्यंत आला असला आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि काय विचारलं असेल तर कमेंट करा. भेटूया उद्या दुसऱ्या व्हिडिओमध्ये 3 गुणांच्या व्हिडिओमध्ये.